बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते। आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या वक्तव्याबद्दल आता दिलगिरी व्यक्त केली आहे। भाषणाच्या ओघात दुसरा शब्द वापरताना चूक झाली, माझ्याकडून घोर चूक झाली अशा शब्दांमध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मी सर्वांचा सन्मान करतो आणि सर्व जवानांची आणि तमाम महिलांची माफी मागतो असंही त्यांनी म्हटलंय। पंढरपूरमध्ये श्रेयवदाचा मुद्दा मांडताना प्रशांत परिचारक यांनी थेट सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले होते। त्यावर आता प्रशांत परिचारक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। भाषणाच्या ओघात दुसरा शब्द वापरताना माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून झालेली चूक घोर चूक आहे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मी सर्वांचा सन्मान करतो तसंच जवानांची आणि तमाम महिलांची माफीही मागतो असं प्रशांत परिचारक यांनी आता म्हटलंय। पंढरपूरमध्ये काल झालेल्या निवडणूक प्रचारादरम्यान विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची जीभ घसरली होती। श्रेयवादाचा मुद्दा पकडून उदाहरण देताना प्रशांत परिचारक यांनी थेट सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले होते। त्यांच्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर आता प्रशांत परिचारक यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी नितीन शिंदे आपले रिपोर्टर आहेत। नितीन, काय अधिक माहिती देशील? श्रद्धा, काल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी श्रेयवादाचं उदाहरण देताना सैनिक पत्नीबद्दल अपशब्द वापरले होते। त्या घटनेमुळे विविध स्तरातून सोशल मीडियावर त्यांच्यावरती टीका सुरू होती। आज सकाळी प्रशांत परिचारक यांनी प्रेस घेऊन या संदर्भात सर्व सैनिकांची, सैनिक पत्नींची आणि महिलांची माफी मागितली आहे। श्रद्धा, धन्यवाद नितीन दिलेल्या माहितीबद्दल। प्रशांत परिचारक यांनी आता आपल्या कालच्या भाषणातल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे।